आजपर्यंत मी तुम्हाला 100% गॅरंटी देते की असा व्हिडिओ, अशी माहिती तुम्ही कधीही ऐकले नसेल. ज्यांना कोणाला गुरुबद्दल शंका आहे, गुरु करणं का गरजेचं आहे, गुरु केल्यावर काय फायदे होतात वगैरे वगैरे, जी काही तुमच्या मनात शंका आहे ती हा 4 ते 5 मिनिटाचा व्हिडिओ बघून तुमच्या मनातील सर्व प्रश्न उत्तरे तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करूया. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एके दिवशी प्रातकाळची वेळ होती. त्या समयी गंगा तीरावरील एका प्राचीन आश्रमात सद्गुरू आपल्या शिष्यांसह बसले होते. समोर धुनी पेटलेली होती. त्यातून निघणाऱ्या धुराच्या रेषा आकाशाकडे जात होत्या. चहूबाजूंनी पक्ष्यांचा मंजूळ आवाज येत होता. साधक त्या दिवशी मनात एक मोठा प्रश्न घेऊन आला होता. गुरूंच्या चरणापाशी बसून हात जोडून म्हणाला, स्वामी, लोक सांगतात की सद्गुरू जीवनात आले की सारे बदलते, पण हे बदल नक्की कसे असतात, ते कसे ओळखावेत, कृपा करून मला सांगावे. सद्गुरूंनी त्याच्याकडे स्नेहाने पाहिले. धुनीच्या ज्वाळेकडे एक क्षण पाहिले आणि बोलू लागले, साधका, सद्गुरू जीवनात येणे म्हणजे केवळ एखादा थोर माणूस भेटणे नव्हे. सद्गुरू जीवनात येणे म्हणजे आतून एक दिवा पेटणे. तो दिवा एकदा पेटला की अंधार हळूहळू कमी होत जातो, पण हे होण्यास वेळ लागतो. एका रात्रीत बदल होत नाही. जसे बीज रुजायला काळ लागतो तसे गुरुकृपेचे फळ यायलाही काळ लागतो. परंतु जो धीराने राहतो, श्रद्धेने राहतो, त्याच्या जीवनात बदल होतातच, हे निश्चित जाण. पहिला बदल सांगताना सद्गुरू म्हणाले, साधका, सद्गुरू जीवनात आले की सर्वात आधी बदलते ते म्हणजे दृष्टी. आधी माणूस जगाकडे स्वार्थाच्या नजरेने पाहतो. मला काय मिळेल, माझे काय होईल, हाच विचार असतो. पण गुरुकृपा झाली की हळूहळू ही दृष्टी बदलते. समोरच्या माणसात चांगलं दिसू लागते. निसर्गात देव दिसू लागतो. प्रत्येक प्रसंगात एक शिकवण दिसू लागते. जग तेच असतं, पण ते पाहण्याची नजर बदलते. आणि नजर बदलली की सारे जगच बदलते. दुसरा बदल सांगताना सद्गुरूंचा स्वर आणखी मृदू झाला. ते म्हणाले, साधका, मनातील भीती कमी होते. माणसाला अनेक भीती असतात. उद्याची भीती, रोगाची भीती, मृत्यूची भीती, एकटेपणाची भीती. या भीतींनी माणूस आतून पोखरलेला असतो. पण जेव्हा सद्गुरू पाठीशी आहेत, हे खऱ्या अर्थाने मनात ठसते, तेव्हा ह्या भीती हळूहळू विरायला लागतात. तो आहे एक वाक्य पुरेसे असते सारे सहन करायला. ज्याच्या पाठीशी सद्गुरू आहेत त्याला या जगात भिण्यासारखे काय आहे. तिसरा बदल सांगताना सद्गुरूंनी साधकाच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाले, अहंकार गळायला लागतो. हा सर्वात मोठा बदल आहे. माणसाला स्वतःबद्दल फार मोठे वाटत असते. माझी बुद्धी, माझे शहाणपण, माझे कर्तृत्व. पण सद्गुरूंच्या सहवास हातात हळूहळू हे माझे माझे कमी होते. जसे सूर्यापुढे दिव्याचा उजेड फिका पडतो, तसे सद्गुरूंच्या तेजापुढे अहंकार फिका पडतो. आणि अहंकार गळाला की माणूस नम्र होतो. नम्र माणसावर गुरुकृपा अधिक वेगाने वर्षते, कारण रिकाम्या भांड्यातच पाणी मावते. आणि चौथा बदल सांगताना सद्गुरू उठले. धुनी जवळ गेले. त्यात एक काडकी टाकली. ती पेटली आणि ज्वाळा उंच गेली. ते म्हणाले, साधका, संकटाकडे पाहण्याची वृत्ती बदलते. आधी संकट आले की माणूस खचतो, रडतो, देवाला दोष देतो. पण गुरुकृपा झाली की संकटात एक वेगळा अर्थ दिसायला लागतो. वाटते गुरूंनी हे दिले आहे, यात काहीतरी कारण असेल. ही वृत्ती आली की संकट सहन करण्याची शक्तीही येते. संकट जातेच, पण जाताना काहीतरी शिकवूनही जाते. आणि ती शिकवण पुढच्या आयुष्यात कामी येते. पाचवा बदल सांगताना सद्गुरूंच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य उमटलं. ते म्हणाले, साधका, इतरांबद्दल प्रेम वाढते. आधी माणूस फक्त आपल्या माणसांसाठी जगतो, बाकी जग त्याला परके वाटते. पण गुरुकृपेने हळूहळू हे वर्तुळ मोठं होतं. आधी घर, मग समाज, मग सारे जग. सगळ्यात तोच भगवंत दिसायला लागतो. मग परका कोण, शत्रू कोण, सारे त्याचेच अंश आहेत. हे उमगले की मनातील द्वेष, मत्सर, राग हे सारे हळूहळू विरायला लागते. सहावा बदल सांगताना सद्गुरूंनी आकाशाकडे पाहिले. म्हणाले, साधका, समान येते. खरे, खोल, अढळ समाधान. हे समाधान बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नसते. घरात सुख असो वा दुःख, पैसा असो वा नसो, माणसे असोत वा नसोत, आत एक स्थिरता असते, एक शांती असते, जी कोणी हिरावून घेऊ शकत नाही. हीच ती गुरुकृपेची सर्वात मोठी देणगी असते.
जगातील कोणतीही संपत्ती या समाधानाची बरोबरी करू शकत नाही. 7वा आणि अंतिम बदल सांगताना सद्गुरू परत येऊन शिष्यापाशी बसले. साधकाच्या डोळ्यात आधीच पाणी होते. सद्गुरू हळुवारपणे म्हणाले, साधका, शेवटचा बदल सांगतो, तो म्हणजे मृत्यूची भीती नाहीशी होते. माणसाला सर्वात मोठी भीती असते ती म्हणजे मृत्यूची. पण गुरुकृपेने जेव्हा आत्म्याचे खरे स्वरूप उमगते तेव्हा समजते की हा देह जाईल पण आत्मा अमर आहे. तेव्हा मृत्यूचे भय उरत नाही. उलट मृत्यू म्हणजे गुरुकडे परत जाणे असे वाटायला लागते. आणि अशा माणसाचे जगणे किती निर्भय, किती आनंदी, किती मुक्त असते हे शब्दात सांगणे अशक्य आहे. साधक बराच वेळ शांत बसला. मनात सारे शब्द रुजत होते. हळूच त्याने सद्गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवले. सद्गुरूंनी त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले, साधका, हे सारे बदल एका दिवसात होत नाहीत. वर्ष लागतात, कधी कधी जन्मही लागतात. पण जो श्रद्धेने गुरुचरणी राहतो, जो प्रामाणिकपणे साधना करतो, त्याच्यासाठी हे बदल अटळ आहेत. गुरुकृपा ही नदीसारखी आहे. जो त्यात उतरतो तो भिजतोच. न भिजणे शक्य नाही. त्या शब्दासरशी साधकाच्या मनात एक नवीन उमेद जागी झाली आणि धुनीची ज्वाळा त्या क्षणी आणखी उंच गेली, जणू गुरुवचनाला साक्ष देत होती. आता ही माहिती ऐकताना तुम्हाला जितकी आल्हाद वाटत होती, छान वाटत होती, तितकीच ही अनुभवणेही खूप छान वाटेल. त्यामुळे आयुष्यात एकतरी माणसाला गुरु असावा, कारण गुरु केल्याशिवाय गुरुचा आनंद आपल्याला कळू शकत नाही. रामकृष्ण हरी.